नमस्कार मंडळी. तर होममेकर माधवी या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत शेवगा मसाला. तर सुपरफूड म्हणून ओळखलं जाणारं जे शेवगा आहे तर त्याची आपण भाजी करून बघणार आहोत. त्यासाठी मी 2 शेंगा घेतलेल्या आहेत. त्या अशा प्रकारे कट करून घ्यायचे. त्यावरची थोडी थोडी जमतील अशी सालं काढून घ्यायचे की जेणेकरून आपल्या ज्या शेंगा आहेत त्या व्यवस्थित शिजल्या जातील. तर त्यासाठी या शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित चिरून त्या आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. तर उकडून घेण्यासाठी एका पॅनमध्ये आपण त्या शेंगा टाकून घ्यायचे. त्यामध्ये थोडंसं पाणी, थोडीशी हळद, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला खोबरं, लसूण, आलं, कांदा, कोथिंबीर या सगळ्यांची गरज पडणार आहे. तर खोबरं आणि कांदा जो आहे तो आपल्याला व्यवस्थित आधी भाजून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचं वाटण अतिशय छान होईल. तर सुरुवातीला खोबरं, लसूण आणि आलं, कोथिंबीर घालून त्याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या वाटणामध्ये आपण भाजलेला कांदा टाकून परत एकदा ते व्यवस्थित मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून सगळं एकजीव होण्यास मदत होईल. तर त्यानंतर आपण फोडणीची तयारी करायची आहे. तर फोडणीसाठी आपण एका कढईमध्ये तेल घेऊन जिरे, मोहरी, कढीपत्ता यांची फोडणी आपल्याला द्यायची आहे. त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालायचं आहे. आता हे जे वाटण आहे ते आपण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मंडळी. तर त्यामध्ये आपण हळद घालायची आहे, गरम मसाला, धणेपूड व्यवस्थित घालून परतून घ्यायचं आहे. त्याला दाटसरपणा येण्यासाठी आपण त्यात भाजलेल्या शेंगदाण्याचं कुटही घालणार आहोत आणि त्यानंतर थोडंसं तेल सुटलं की त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर घालायची आहे आणि त्यानंतर शिजलेल्या शेंगा असतील आपल्या, त्यानंतर मीठ घालून त्याला व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे. मग झालं तर मग आपला शेवगा मसाला खाण्यासाठी तयार.